नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बाय सेक्शन मेथडने एक एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. युजिंग बाय सेक्शन मेथड x इज इक्वल टू √90. ठीक आहे, तो √90चा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायला लावलेले. पुढे कंडिशन म्हणतात ते अप टू 3 डेसिमल 4 डेसिमल अप टू 6 इटरेशन. तो आपण 6 इटरेशन 5 इटरेशन काढू शकतो. बाय सेक्शनचं एक्झाम्पल आता आपल्याला कॅल्क्युलेटरवर सॉल्व करून दाखवायचं आहे. तो मागचं एक्झाम्पल जे आहे तुम्हाला ते मी डिटेलमध्ये सॉल्व करून दाखवलं होतं, पण त्याच्यापेक्षा बेटर तरीका जो आहे तो आहे टॅब्युलर फॉर्म आणि कॅल्क्युलेटर. या दोघांचा वापर करून तुम्ही ते आन्सर लवकर काढू शकतात. तो युजिंग द बाय सेक्शन मेथड x इज इक्वल टू √90 या पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. आता लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण तुम्हाला फंक्शन चूज करायचं आहे तो फंक्शन कोणाला बोलत असतो, इकडच्या बाजूला मीन्स व्हॉट लेफ्ट हँड साईडला तुम्हाला फंक्शन दिलेला असावा आणि पलीकडे 0 असायला पाहिजे. म्हणजे आता दिलेलं जे उदाहरण आहे आपल्याकडे केसमध्ये बघा, x इज इक्वल टू √90 आपल्याला देतोय तो. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये करायचं आहे की लेफ्ट हँड साईडला फंक्शन असावा आणि राईट हँड साईडला 0 व्हॅल्यू असायला पाहिजे. मग आपण काय करू शकतो बरं का, आपण आपल्याकडे एक ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे, इथे हा अंडर आहे, इकडे पलीकडे पाठवल्यानंतर काय होईल बरं का, त्याचा स्क्वेअर होऊन जाईल. याचा अर्थ हा होऊन जाईल x² इज इक्वल टू 90. दुसरा ऑप्शन अजून काय, या 90ला पलीकडे जर का आणला तो x² इज -90 इज इक्वल टू 0 होऊन जाईल. म्हणून आपल्या लक्षामध्ये येईल की f(x) जो आहे या उदाहरणामध्ये तो आहे x² -90. तर या पद्धतीने तुम्हाला फंक्शन बनवता यायला पाहिजे सुरुवातीला. तो कधी कधी या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न दिलेला जातो, तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला मी सांगितलं. x² -90 हा आपला फंक्शन झालेला आहे. ओके, तो आता बाय सेक्शन मेथडने जेव्हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तो याच्यामध्ये पण ज्या पद्धतीने तुम्ही रेग्युलर फॉल्सी मेथड बघता किंवा बाकीच्या मेथड बघतात तो सेम प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे. काय करणार आपण, सगळ्यात पहिले नाव आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करून बघणार. तो एक्सची व्हॅल्यू समजा मी 0 पुट करून बघतो. 0 पुट केल्यानंतर आन्सर जे येते ते किती येते, आन्सर जर बघायला गेलो तर ते येते -90. आता आपण जर 1 पुट करायला गेलो तर 1 पुट केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की 1² -90 म्हटल्यावरती एक -90 म्हणजे -89 येते, तो परत मायनस आन्सर येते. पुढे जाऊ आपण आता 2 टाकून बघूया. तर 2 टाकल्यानंतर काय येईल, 2चा स्क्वेअर -90 याचा अर्थ 4 -90 जर आपण केला तर आन्सर जे येतील ते काय येईल बरं का, ते येईल -86. तो -86. तो आपण जर बघत गेलो तर खूप मायनस खूपदा येणार आहे. तो आपण ट्राय काय करू, आता आपण बघूया की हे सगळं आन्सर खूप जास्त लेंदी होणार आहे. आपण ट्राय काय करू, आपल्याला आता काय करायला पाहिजे बघू. आपण जाऊया आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये, कारण मला कळतंय 5 टाकला तर अशी खूप मोठी प्रोसिजर होऊन जाईल. आपण एक काम करूया, ऑन करू, मोड करू, टेबलमध्ये जाऊ 7 नंबरवरती. तो टेबलवर 7 नंबरवरती गेलो, इथे काय अल्फा x² -90 याची सुरुवात करतो 0 पासून. ठीक आहे, आणि एंड जो आहे याचा एंड करू आपण, समजा याचा एंड करू आपण 10 वरती. का बरं, कारण 2 वरतीच -6 येतो. आपण 10 वर करून बघूया होतंय का. तो 10 वरती एंड करून बघू. स्टेप काय आहे, स्टेप साईज 1 टाकू. ओके, आता आपला टेबल बनलेला आहे. तुम्ही जर बघायला गेलात तर 0ला पण निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, 1ला पण निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, 2ला पण निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, 3ला पण निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, 4ला पण निगेटिव्ह आहे, 5ला पण निगेटिव्ह आहे, 6ला पण निगेटिव्ह आहे, 7ला पण निगेटिव्ह आहे, 8ला पण निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, 9ला पण निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, 10ला पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते. बघा, तो 10ला जाऊन व्हॅल्यू काय येते, पॉझिटिव्ह येते. याचा अर्थ असा आहे आपलं रूट जे आहे ते 9 आणि 10च्या दरम्यान आहे. बघा, निगेटिव्ह व्हॅल्यू देणारा 9 आणि 10 जो आहे तो पॉझिटिव्ह. तो या पद्धतीने आपलं दिमाग लागायला पाहिजे की रूट राहत आहे कुठे. सो देअरफॉर आपण आता काय करणार, इथे लिहिणार की मी डायरेक्टली आता काय करतो, F9 काढतो, कारण मला ते कॅल्क्युलेटरवरून कळालेलं आहे. तो F9 जेव्हा मी काढणार, 9² -90 इज इक्वल टू काय होईल, 81 -90 बराबर -9. आता आपण टाकूया 10. तो F(10) 10चा स्क्वेअर -90, 100 -90 इज इक्वल टू 10. तो याचा अर्थ असा आहे, निगेटिव्ह उत्तर देणार आपल्याकडे 9 आहे, पॉझिटिव्ह उत्तर देणार आपल्याकडे 10 आहे. सो द रूट लाईज बिटवीन 9 and 10. 9 and 10. तो 9 आणि 10 यांच्या मधात तो रूट आपल्याला दिसायला भेटत आहे. आपण टेबल बनवूया. तो टेबल बनवूया. इथे इटरेशन म्हणू, इटरेशन इथे ए ची व्हॅल्यू म्हणू जो की निगेटिव्ह असतो, इथे बी ची व्हॅल्यू म्हणू जो की पॉझिटिव्ह असतो, इथं फंक्शन बोलूया, एक्स बोलूया. एक्स काय असणार या केसमध्ये फॉर्म्युला आहे a+b/2. मागच्या रेग्युलर फॉल्सीमध्ये फॉर्म्युला वेगळा होता, इथे वेगळा फॉर्म्युला आहे. f(x) असतो नंतर, आणि नंतर असतो आपल्याकडे साईन. ओके, तो हा आपला टेबल सेम रेग्युलर फॉल्सीसारखा बनवलेला आहे. टेबल बनवलेला आहे. आता पहिल्या इटरेशनमध्ये ए म्हणजे कोण, निगेटिव्ह उत्तर देणारा कोण आहे, 9 आहे.
तो 9 इथं घेतला. ओके. बी पॉझिटिव्ह उत्तर देणारा कोण आहे? तो 10 आहे, तो 10 इथं घेतला. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे? आपल्याला कॅल्क्युलेटरमध्ये हा एक्स टाकून घ्यायचा आहे. तो कसा टाकणार एक्स मी आता? ऑन मोड 1. तो ऑन मोड 1 करून आपण कॅल्क्युलेटर आपल्या ओरिजिनल पोझिशनवर आणून टाकलं आहे. आता बघा, आपण आता काय करणार? पुढे जर आपण बघायला गेलो तर एक्स इज इक्वल टू हा प्लस आहे, तो आपण आता काय करणार? अल्फा एक्स अल्फा इक्वल डब्बा बाय डब्बा ए प्लस बी आहे, तो अल्फा ए प्लस अल्फा बी डिवाइड बाय 2. आणि पुढे आपलं जे फंक्शन आहे, म्हणजे हे सोपं आहे. रेग्युलर फॉल्सीमध्ये खूप जास्त लेंदी होत होतं, हे सोपं आहे. आता आपल्याला काय करायचं? जे फंक्शन आपल्याला दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 90 ते टाकून घ्यायचं सेमिकोलनच्या पुढे. अल्फा एक्स स्क्वेअर मायनस 90. ओके. हे झालं आपला प्रोग्राम पूर्ण टाकून. आता आपण करणार कॅल्क. एची व्हॅल्यू पहिली काय आहे? एची व्हॅल्यू म्हणजे एची व्हॅल्यू किती आहे? 9 आहे. बीची व्हॅल्यू किती आहे? 10. तो 10 टाकणार. आणि जो भेटणार आपल्याला तो असणार आपला आता एक्स असणार 9.5. तो बघा एक्स आला 9.5. पुढे जर आपण बघायला गेलो तर फंक्शन बघू. फंक्शनचं उत्तर काय? तो फंक्शन येते आपल्याकडे आता फंक्शनचं उत्तर येते 0.25. तो 0.25 म्हणजे उत्तर तर पॉझिटिव्ह येते. ओके. तो उत्तर जर का पॉझिटिव्ह येतं तर पॉझिटिव्ह उत्तर देणारा एक्स कोण आहे? 9.5 आहे. तो दुसऱ्या इटरेशनमध्ये पॉझिटिव्ह उत्तर देणारा 9.5 आहे. तो पॉझिटिव्ह कुठे लिहितो? आपण बीमध्ये लिहितो. तो पॉझिटिव्ह आपण बीमध्ये लिहितो. म्हणून एक्सची व्हॅल्यू आता आपण कशात लिहिणार? बीमध्ये लिहिणार 9.5. आणि हा 9 जसं ॲज इट इज खाली उतरवायचा. आता आपण काय करणार? इक्वल दाबला. एची व्हॅल्यू मागतोय. निगेटिव्हवाला कोणी 9. निगेटिव्हवाला कोणी 9. बीची व्हॅल्यू मागतोय 9.5. तो हा पुढचा एक्स आला. किती आला बरं? 9.25. आणि फंक्शनचं उत्तर किती येतं? इक्वल दाबा. हे आन्सर आहे आपला. आता हे आन्सर येते निगेटिव्ह. तो -4.4375 आन्सर येतं आहे निगेटिव्ह. याचा अर्थ असा निघून आला की निगेटिव्ह आन्सर देणारा हा 9.25 आता मी कशात लिहिणार? एमध्ये लिहिणार 9.25 आणि हे ॲज इट इज खाली उचलून घ्यायचं. याचा अर्थ असा झाला 9.25 आणि 9.5 याच्या दरम्यान ते रूट आहे, याचा आन्सर आहे. ठीक आहे. चला बघू पुढे. तर पुढच्या इटरेशनला जातो. आता काय करायचं? इक्वल दाबायचं. एची व्हॅल्यू मागतोय 9.25. तो 9.25. ओके. बीची व्हॅल्यू मागतोय. तो बीची व्हॅल्यू किती? 9.5. ठीक आहे. नंतर किती आलं बरं? हे आन्सर येते 9.3750. फंक्शनची व्हॅल्यू किती येते? निगेटिव्हमध्ये येते. ती येते -2.1094. तो आन्सर जे आहे ते निगेटिव्ह येते. याचा अर्थ असा झाला की उत्तर आपण आता कशात लिहिणार? तो निगेटिव्ह उत्तर देणारा जो एक्स आहे तो आपण लिहिणार आता एमध्ये 9.3750. ओके. आणि 9.5 ॲज इट इज. याचा अर्थ असा आहे 9.3050 9.3750 आणि 9.5 याच्या दरम्यान ते रूट आहे. तर आपण पुढच्या इटरेशनला जाऊया. इक्वल दाबलं. एची व्हॅल्यू मागतोय 9.3750. ओके. आणि बीची व्हॅल्यू मागतोय 9.5. ओके. तर जे आन्सर येतं आहे आपलं ते येतं आहे 9.4375. आणि फंक्शनचं आन्सर काढलं तर ते किती येते? ते येतं आहे -0.9336. जे आन्सर आहे ते निगेटिव्ह येते. याचा अर्थ असा आहे की जे लास्ट इटरेशन आपलं राहणार आहे आता, ठीक आहे, तो ते जनरली आपल्या उदाहरणामध्ये सांगतात किती इटरेशनपर्यंत करायचे. 5 इटरेशन खूप जास्त झालेत. 3पर्यंत ते जास्तीत जास्त बोलतील. निगेटिव्ह आन्सर येत आहे. निगेटिव्ह आन्सर देणारा एक्स कोण आहे? तो आहे 9.4375. कुठे लिहिणार? एमध्ये लिहिणार. तो 9.4375 9.5 ॲज इट. याचा अर्थ यांच्या दरम्यान ते आन्सर आहे. तर आपण आता पुढच्या इटरेशनला जाऊ. इक्वल दाबल्यानंतर ए मागतोय. ए आल्यानंतर काय बरं का बघा, तो 9.4375 नंतर 9.5. ओके. ते आन्सर जे येतं आहे ते येतं आहे 9.4688. ठीक आहे. आन्सर फंक्शनचं किती येते? -0.3428. आणि आन्सर जे आहे पण निगेटिव्ह येते. म्हणजे याचा अर्थ असा झाला, इथे खाली लिहिणार आपण द रूट ऑफ इक्वेशन आफ्टर 5 इटरेशन किती आलं? तो एक्स इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती आहे? काय? 9.4688. आता एक लक्षात घ्या, हे होतं आपलं एक्स स्क्वेअरच्या टर्ममधलं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर -90. तो असं जे असतील याला काही रेडियनची किंवा डिग्रीची असं काही राहत नाही. पण साईन किंवा कॉस जर का फंक्शनमध्ये असेल तर आपल्याला ते रेडियनमध्ये न्यावं लागत असतं. ठीक आहे. आणि जर जनरल या टाईपमध्ये असेल तर ते रेडियनमध्ये असो का डिग्रीमध्ये असो एवढा फरक पडत नाही. परंतु जर असं इक्वेशन असेल तर ट्राय करायचा की आपण आपल्या फंक्शनला डिग्रीमध्ये न्यायचं. म्हणजे या पद्धतीने कसं
ऑन शिफ्ट मोड डिग्री किती नंबरवरती 3, तो डिग्रीमध्ये कन्वर्ट करून टाकायचं आणि अशी उदाहरणं डिग्रीमध्ये सॉल्व करायची. ओके, आता त्याला रेडियनमध्येच सॉल्व करून टाकला होता मी, काही फरक पडत नाही, परंतु ट्राय करायचा की असे फंक्शन आल्यावरती डिग्रीमध्ये कॅल्क्युलेटर करायचं, साईन कॉस जर का फंक्शनमध्ये आला तर रेडियनमध्ये कॅल्क्युलेटर अगोदर करून घ्यायचं आणि मग आपलं काम करत जायचं. ओके, तर या पद्धतीने आपलं हे आन्सर आलेलं आहे. आता तुम्हाला चेक करायचं की आपलं उत्तर बरोबर आहे का गलत आहे. मग ते कसं करणार, कॅल्क्युलेटरमध्ये जायचं. काय फंक्शन होतं आपला x² - 90 = 0, तो टाका अल्फा x² - 90 अल्फा इक्वल 0. ओके, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल, हे 4 बटन दाबल्यानंतर आपल्याकडे आन्सर येते 9.48. तो 9.48 आन्सर येते, म्हणजे 9.46 जवळजवळ आपण त्या ठिकाणी आहोत. तर या पद्धतीने आपला आन्सर येऊन जाईल. ओके, मायनसमध्ये दाखवते, तर तुम्ही असं बी करू शकतात. कसं, अल्फा इक्वल √90 शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल 9.4868 या पद्धतीने येत आहे. ते आता 4688 दाखवत आहे. तो आन्सर जे आहे 2 घरापर्यंत आपलं बरोबर आलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ते आन्सर सॉल्व करता येईल. ओके.